असा मस्त बेत दाल खिचडी आणि कोथिंबीरची वडी। हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आहे एकादशी, सकाळी मांदळीला जाऊन आलो, त्यानंतर घरातलं बरंच काही काम आवरलं, एक तासात आवरलं सगळं आणि त्यानंतर मग नगरमध्ये आलो। नगरमध्ये बरेच कामं होते, परंतु नगर आज रविवारी असल्यामुळे बरेच दुकानं बंद असल्यामुळे आम्हाला कोणतीच कामं करता नाही आले। आम्ही आलो तेच डायरेक्ट दीदीकडे। नगरमध्ये गेल्यानंतर जे काम करायचं होतं ते काही झालंच नाही, कारण दुकानं बरेच बंद होते, रविवार होता त्याच्यामुळं। त्यानंतर मग लगेच आम्ही गेलो दीदीच्या घरी, कारण दीदीला पण यायचं होतं डी-मार्टला, त्यासाठी मग आता घरी गेलो, तिला घेतलं। डी-मार्टमध्ये गेलो, सामान जास्त नव्हतं त्याच्यामुळे परत घरी आलो। घरी आल्यानंतर चहा पाणी झालं आणि नंतर त्यांच्या शेजारची इथे एक दत्त मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो। तर इथे खूप छान कार्यक्रम चालू होता, तिथं पण थोडा वेळ आम्ही थांबलो। मग लहान मुलांना छान नटवून त्यांनी संत तुकाराम, जनाबाई, मुक्ताबाई अशा वेशामध्ये तयार करून त्यांचं भजन वगैरे ते चाललेलं होतं तिथं, त्यात आम्ही पण थोडा वेळ सहभागी झालो। मंदिरात थोडा वेळ फोटो वगैरे काढले, त्यानंतर आलो घरी, माघारी यायला। तेच ना, मग सल्फर नाही जात शरीरात, नाही जात। तर हा दिवस आहे दुसरा, त्यानंतर मी काही सूचना घेतले ते आता भेटते मी तुम्हाला संध्याकाळी दुसऱ्या दिवशी। तर आता इथं मी करीत आहेत कोथिंबीरच्या वड्या, त्यासाठी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे। थोडंसं बेसन पीठ घालून घेतलं, त्यानंतर ज्वारीचं पीठ घातलं आणि आपले घरचे सगळे मसाले, हळद पावडर, लाल तिखट, धनाजिरा पावडर, मीठ आणि आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट हे घालून वड्या कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला इथं 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। जेवढं आपण वड्याचं प्रमाण असेल तेवढ्या याच्यात तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठाने काय होतं, वडी कुरकुरीत होते। चला मस्त असं हे पीठ आता सगळं मिक्स करून घेऊया। असंच ठेवावं लागेल, हे झाकण असं ठेवून द्यायचं। वड्या उकडण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिट लागणार आहे, तोपर्यंत मला करायची आहे दाल खिचडी, त्याची आता मी तयारी करून घेते। आता ठेवलाय मी कुकर, तर पहा आता मी इथं दाल खिचडीची सगळी काही तयारी करून घेतली आहे। तर आता मी काय केलं, इथं थोडेसे तांदूळ आणि तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूर डाळ ह्या तिन्ही डाळी मिक्स केल्यात आणि हे सगळं स्वच्छ धुवून एकत्र करून घेतलंय। दाल खिचडीला आपल्याला तांदूळ मी इथं 1.5 वाटी तांदूळ घेतलेत आणि 1.5 वाटीच सगळे मिळून डाळी घेतल्यात, म्हणजे प्रमाण मी निम्म ठेवलंय। केलंय, एक कांदा कापून घेतलाय मोठा आहे, एक टोमॅटो कापून घेतलाय, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट एवढं सगळं घेतलंय। आता चला आपण खिचडी बनवायला घेऊया। तर आता थोडंसं तेल आधी घालून घेऊया आणि थोडंसं तूप पण घालून घेऊया। दाल खिचडी म्हटलं की तूप हे आलंच, तर मस्त असं तूप थोडं घालून घेऊया। त्यानंतर आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे।
मोहरी तडतडली की जिरं घालून घ्यायचंय, हिंग घालून घ्यायचंय, थोडीशी हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर कांदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा चांगला मऊ परतून घ्यायचा आहे आपल्याला. आपला कांदा मऊ परतलाय चांगला. त्यानंतर त्याच्यात ह्या स्टेजला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे त्यामध्ये. आणि आता घालायचं आहे टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत शिजून द्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि आता हे सगळं चांगलं शिजून द्यायचं. पहा आता टोमॅटो आपलं चांगलं मऊ झालंय. टोमॅटो शिजल्यानंतर आपल्याला याच्यात घालायची थोडीशी हळद, लाल तिखट आणि धना जिरा पावडर असेल तर ती पण आपल्याला याच्यात घालायची. आता माझ्याकडे शिल्लक नाही म्हणून मी घातलेली नाही, परंतु धना जिरा पावडर यामध्ये घालायचीच. आणि मस्त असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून घ्यायचं. आता ह्या खिचडीला पाणी जास्त लागतं, त्यामुळे पाणी जास्त घालायचं म्हणजे दाल खिचडी आपली छान होते, मऊ शिजते. आणि चवीपुरतं मीठ. परत एकदा वरतून थोडंसं तूप. तुपाने खिचडीला स्वाद अतिशय सुंदर येतो, म्हणून आपल्याला हे तूप घालून घ्यायचंय. खिचडी छान लागते. तूप टाकल्यानंतर थोडंसं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता याला तोपर्यंत मी इकडे ठेवलंय तेल तापायला. आपण ज्या वड्या उकडून घेतल्या होत्या आता त्या आपण थोड्याशा तळून घेऊया. तेल नाही तापलं अजून. मस्त तेल तापले. आता छान अशा कुरकुरीत वड्या आपण तळून घेऊया. गॅस थोडासा कमी करू. तर पहा आजचा आहे असा मस्त बेत दाल खिचडी आणि कोथिंबीरीची वडी. तर आणलेली मी मातीचे भांडे आता पाण्यात घालून ठेवलेत. हे रात्रभर भिजून द्यायचेत आणि उद्या सकाळी परत हे स्वच्छ पाण्याने धुवून तेल लावून ठेवायचे. तेल आणि हळद लावून ठेवते. तर इथे घेते मी तेल. थोडं जास्तच घेते म्हणजे सगळ्या आपल्या काठवटीला पुरलं पाहिजे. आणि हळद. आता ही हळद आहे आपण खायला घेतो तीच हळद घ्यायची आहे. चला आता पाहूया सकाळी घेऊया स्वच्छ करून आणि मग याच्यात रेसिपी केल्यानंतर मी तुम्हाला शेअर करेनच. तर पाहता ही भांडी आपण रात्री पाण्यात भिजायला टाकलेले होते. आता याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पूर्णपणे वाळवून द्यायचे. आता ही काठवट पण आता आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. रात्री आपण याला तेल आणि हळद लावून ठेवलेलं होतं, ती पण इथं धुवून घेऊया.